बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केले। ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे। महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा असं आवाहन केलं। महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट करण्यात आले। याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। एकीकडे काँग्रेसनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलंय। ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे। बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत। आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात। तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा। आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत।